शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी अनिल जाधव. ॲग्रोवनच्या मार्केट कट्टामध्ये आपलं स्वागत. मागच्या 2 ते 3 दिवसांपासून एक मुद्दा खूप चर्चेला जातो. आतापर्यंत आपण आयातीच्या बाबतीमध्ये सरकारची जी धोरणं आहेत, या धोरणांचा तूर, कापूस उत्पादक आहेत किंवा मग तेलबिया उत्पादक आहेत, यांना फटका बसतोय असं आपण अनेक वर्ष पाहत आलोय. मागच्या काही वर्षांमध्ये ही तीव्रता जास्त जाणवली, कारण सरकारने शेतीमालाच्या आयातीवर जास्त जोर दिला होता. मागच्या 2-3 दिवसांपासून एक मुद्दा चर्चेत आला. माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी सुद्धा या मुद्द्यावर लक्ष घातलं होतं. ते म्हणजे केंद्रीय विभागाचे सचिव यांनी सांगितलं होतं, की आपल्याला बटर म्हणजेच लोणी आणि तूप आयात करावी लागेल. कारण मागच्या 2 वर्षांपासून जी काही देशामध्ये परिस्थिती निर्माण झाली, त्यात आपल्याला लंपी स्किन रोगामुळे मोठा फटका बसला. त्यामुळे आपलं दूध उत्पादन कमी झालं. त्यामुळे देशात पुरवठा कमी होऊ शकतो. सचिवांनी हे एक स्टेटमेंट केल्यानंतर बाजारामध्ये मोठी चर्चा निर्माण झाली. कारण सरकारच्या धोरणामुळे आधीच शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. शेतकरी असं सांगतात, शेतकरी नेत्यांच्या म्हणण्यानुसार शेतकरी देशोधडीला लागतोय. तर मग नेमकं सरकार आपल्याकडे दूध उत्पादन चांगलं असताना, आपल्याकडे तेवढी एक क्षमता असताना सुद्धा असा निर्णय काय घेतं? याच्यावरून एक चर्चा सुरू आहे. आज आपण याच मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत गोकुळ दूध संघाचे संचालक आणि इंडियन डेअरी असोसिएशनचे सीईसी सदस्य चेतन नरके सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोवन मध्ये. नमस्कार सर. आभारी आहे सर, साहजिकच पहिला प्रश्न हाच आहे की नेमकं आपल्याकडे आता जी काही चर्चा चालू झाली 2 दिवसांपासून, तर ही चर्चा निर्माण होण्याचं नेमकं कारण काय आहे? आपल्याकडे दूध उत्पादनाची परिस्थिती काय आहे आणि ही चर्चा नेमकी कशामुळे आली? आपल्यावर ही वेळ खरंच आली आहे का? आणि सर, हा अतिशय महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील आहे आणि ग्राहकाच्या दृष्टीने देखील आहे. जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर वर्षाकाठी आपल्या भारताचं दुधाचं उत्पन्न साधारणचे 220 मिलियन मेट्रिक टन आहे. पण आता जर बघितलं आपल्या दुधामध्ये जो लीन सीझन आणि फ्लश सीझन असतो, तो करंटली आता लीन सीझन सुरू आहे, ज्याच्यामुळे साधारणपणे 10 ते 20% दुधामध्ये घट आलेली आहे. तर एक साधारण उदाहरण जरी बनलं तर कर्नाटकाच्या मध्ये साधारणपणे नेहमी ज्यादा सरप्लस दूध असायचं अशा वेळी, आणि ते नेहमी जे असणारे जी SMP पावडर असेल किंवा बटर असेल ते पूर्ण भारताला ते विकायचे. पण आता त्यांचं जर बघितलं तर ओव्हरऑल दिवसाला जवळपास 15 लाख लिटर दूध कमी आलेलं आहे. तर थोडक्यात आपल्याला दुधामध्ये जी घट आहे ती ऑलरेडी आता आहे आणि ती नॅचरल घट आहे. आणि जर बघितलं तर आपला जो कंझ्युमर किंवा ग्राहक बेस आहे त्यांची जी ग्रोथ आहे साधारणपणे 8 ते 10% त्यांच्या डिमांडमध्ये ग्रोथ झालेली आहे. मगाशी आपण कारणं जर बघितली तर आपलं युजली दुधामध्ये जी नॅचरल ग्रोथ असते ती 6 ते 7% आपल्याला वर्षानुवर्षी असते. जर तुम्ही 2020-21 आणि 21-22 मध्ये जर ग्रोथ बघितली तर साधारणपणे 6.25% एवढी होती. पण आता जर तुम्ही बघितली जी 3-4 कारणं आपल्याकडे आहेत ज्याच्यामुळे आपलं दुधाचं उत्पन्न हे स्टॅग्नंट राहिलं, पण कंझ्युमर डिमांड ही साधारणपणे 8.5% वाढलेली आहे ना. तर अशा वेळी तुम्ही जर बघता तर 3-4 कारणं मी तुम्हाला अगदी क्लिअरली सांगू शकतो. एक, आपण लंपी बद्दल बोलतच आहोत, पण लंपीचा एवढा दुधाच्या ह्याच्यामध्ये इम्पॅक्ट एवढा ओव्हरऑल भारताच्या ह्याच्यामध्ये झाला नाही. मेन म्हणजे पोस्ट कोविड मध्ये जर बघितलं तर 2020 मध्ये जी पाळी होती ती साधारणपणे गाईच्या मध्ये साधारणपणे एक 25 ते 30 महिन्यामध्ये दुधासाठी येतात आणि म्हशीमध्ये साधारणपणे 35 ते 40 महिन्यामध्ये येतात. तर आता ज्यावेळी जी पाळी होती त्यावेळी पोस्ट त्या कोविड मध्ये असताना दुधाला दर नसल्यामुळं तिथं लोकांनी आपल्या शेतकऱ्यांनी स्पेसिफिकली त्यांना व्यवस्थित पशुखाद्य किंवा या गोष्टीमध्ये आपली बचत व्हावी म्हणून ते फीड केले नाहीत, कारण दुधाला त्यावेळी गिराईक एवढं नव्हतं. आणि यामुळे त्याचे जे इम्पॅक्ट 2 वर्षापूर्वीचे होते ती जनावरं आत्ता तयार दूध दुभत्यासाठी झाली. त्यांच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ते अंडर न्यूट्रिशियस झाल्यामुळे त्यांचं ओव्हरऑल सरासरी उत्पन्न घटलेलं आहे. नंबर 2 म्हणजे अवेळी पावसामुळे जो चारा लागतो फ्लश सीझन मध्ये यायसाठी, तो चारा आपल्याला अवेळी व्यवस्थित पावसाचे अधूनमधून येणं, अनियमित पावसामुळे तो चारा व्यवस्थित झाला नाही. 3 नंबर लंपीचा आपण विषय घेतलेलाच आहे. 4 नंबर पशुखाद्याचे रेट जर बघितले तर आपले पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे पशुखाद्याचे दर त्या पद्धतीनं वाढले आणि सेव्हिंग्स करण्याच्या पद्धतीनं शेतकऱ्यांना त्या जनावराला कमी खाद्य दिलं. या ओव्हरऑल सगळ्याचा इम्पॅक्ट 4 दोघांचा झाला. प्लस आपल्याला लंपीमध्ये अजूनही लंपी आज आहे, त्याच्यामुळे जे आठवडी बाजार असायचे ते अॅनिमल इंडक्शनसाठी नवीन जे जनावरं या दूध धंद्यामध्ये यावी लागतात ती आली नाहीत. ह्या 5 मेजर कारणामुळे आपलं दुधाचं उत्पन्न हे स्टॅग्नंट राहिलं. परत हा लीन सीझन आल्यामुळे 10 ते 20% उत्पन्न आपलं घटलं आणि ओव्हरऑल याच्यामध्ये डिमांड तुमची 8 ते 10% वाढल्यामुळं
आता ही तात्पुरती गॅप निर्माण झालेली आहे. पण ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर दुधाच्या पाऊचमध्ये कुठेही आपल्याला कमतरता मिळत नाही. पण इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपल्याला लागणारं बटर असेल किंवा त्याच्यासाठी लागणारं AMF किंवा बटर ऑइल म्हणतात, त्याला आपण आता सध्या तूप म्हणतो. ह्या गोष्टी तुम्हाला दूध बनवण्यासाठी लीन सीझन मध्ये लागतात आणि इन्ग्रेडियंट्सचा तुम्हाला सरप्लस दूध आलं नसल्यामुळे, फ्लश सीझन यावर्षी न आल्यामुळं, त्याचं सरप्लस स्टोरेज न झाल्यामुळं आता आपल्याला असं वाटायला लागलं की मे बी या लीन सीझन जर असाच राहिला, जर टेम्परेचर असंच वाढत राहिलं तर दुधाची कमतरता होणार. डिमांड जी 8 ते 10% वाढते आणि जो नॅचरल ग्रोथ दुधाच्या उत्पन्नामध्ये यायला पाहिजे होती ती आलेली नाहीये, जी 5 कारणं मी तुम्हाला मेन्शन केली. यामुळे जो गॅप टेम्पररी बेसिसवर निर्माण झालेला आहे आणि ती परिस्थिती निर्माण झाल्यामुळं दुधाच्या किमती तुम्हाला वाढताना दिसत आहेत. अगदी बरोबर. सर, आता तुम्ही काही कारणं सांगितली, त्या 5 कारणांपैकी महत्त्वाची कारणं शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, की आपण जर बघितलं की कोरोना नंतर पशुखाद्य जवळपास 30 आपण किमान सरासरी 30% असं समजू शकतो की 30% वाढलेत, रेट जी. वाढले. त्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे दुधाचा. परंतु बरं. मेन कळीचा मुद्दा असा असतो की शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्या तुलनेमध्ये रेट वाढून मिळालेले नाही. आता जर आपण बघितलं की म्हणजे मोठमोठ्या दूध संघांनी असेल तर म्हणजे अमूल सारख्या किंवा मग आपल्या गोकुळचे आपण संचालक आहात, तर रेटच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचं नेहमी असं म्हणणं असतं की आम्हाला ज्या प्रमाणात आमचा उत्पादन खर्च वाढतो त्या प्रमाणात आम्हाला दर मिळत नाही. मग याचाही इम्पॅक्ट आपल्याला दूध उत्पादनावर दिसतो का? याचाही परिणाम दिसतो का? आणि दुसरं म्हणजे नेमकं आपलं काही धोरण चुकतोय का दूध उत्पादकांच्या बाबतीमध्ये किंवा दूध व्यवसाय जो आहे एकूणच त्याच्या बाबतीमध्ये, याच्या बाबतीत आपलं निरीक्षण काय आहे? आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याचं ऑब्झर्वेशन या बाबतीतलं जे आहे ते अगदी बरोबरच आहे. याचा मी फक्त एक तुम्हाला पाश्चात्य लोक म्हणजे तुम्ही न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये बघितलं तर आपल्यामध्ये मेजर डिफरन्स जो आहे तो आपला प्रोडक्टिव्हिटी पर ॲनिमल हा आहे. आता यामध्ये आपल्याला या पुढे ज्यावेळी आपण कुठलाही दूध धंदा कराल त्या दूध धंद्यामध्ये शास्त्रीय पद्धतीनं आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला दूध धंदा करावा लागेल. इथं आपल्या दोघांमधली जी दरी आहे पाश्चात्य देशांमध्ये आणि आपल्यामध्ये ती सरासरी जी प्रोडक्टिव्हिटी दुधाची का कमी आहे, कारण आपल्या इथला फार्मर हा मार्जिनल फार्मर आहे, भूमिहीन फार्मर आहे. त्याच्यामध्ये 2 ते 2.5 जनावर पर प्रत्येक शेतकऱ्याच्या पर आहेत. पण जर तुम्ही 500 बघितलं तर 500, 1000, 10,000 अशा पद्धतीनं, त्यामुळे त्यांची फिक्स्ड कॉस्ट कमी राहते आणि त्यांची प्रॉफिटेबिलिटी जशी जशी व्हॉल्यूम वाढत जातो त्यामुळे इकॉनॉमी ऑफ स्केलमुळे त्यांची पर लिटर त्यांचं प्रॉफिटेबिलिटी वाढत जातो, कारण फिक्स कॉस्ट त्यांची कमी राहते. पण ज्यावेळी तुमच्याकडे 2 ते 3 जनावरच असतात तुम्ही तुमची फिक्स कॉस्ट ही जास्त राहते आणि तुमचा प्रॉफिट हा कमी राहतो. त्यामुळं मला 100% शेतकऱ्यांचं जे अवलोकन आहे या बाबतीतलं हे मला मान्य आहे. पण तुम्हाला हेही बघावं लागेल याच्यामध्ये की आपल्याला ज्या पद्धतीनं आपण दुग्ध व्यवसायाकडे आता बघतो त्या पद्धतीनं पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये असं बघून चालणार नाही. तर आपल्याला कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकार पद्धतीनं पशुसंवर्धन करणं किंवा फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन करून त्याच्यामध्ये लोकांचे पैसे इन्व्हेस्टमेंट आणून जनावरांचा जो नंबर आहे तो काउंट वाढवून आपली फिक्स कॉस्ट कमी ठेवून आपल्याला वेळोवेळी डॉक्टराचे उपचार ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून जर आपण केलं आणि टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे डिजिटल चिप असेल, म्हणजे कधी जनावर हीटवर कधी येतं त्याचं तुम्हाला तुमच्या फोनवर कळतं, त्याचं वैरण व्यवस्थापन असेल, म्हणजे आपल्याकडे सध्या जर बघितलं तर 2030 मध्ये जे आपल्या मोदी साहेबांनी जे सांगितलेलं लक्ष्य आहे की आपण 220 मिलियन मेट्रिक टन 330 मिलियन मेट्रिक टनवर आपलं जे लक्ष्य आहे 2030 पर्यंत, तर ते साध्य करण्यासाठी आपली 8.4% जी जमीन आहे, जी म्हणजे उपजाऊ जमीन जी आहे ती फॉडरच्या खाली असणं आवश्यक आहे. त्यातली फक्त 4% ही कन्झर्वेशन खाली आहे. जर तुम्हाला 220 पासून 330 पर्यंत जायचं असेल तर तुम्हाला जवळपास 14% तुमची उपजाऊ जमीन जी आहे ती तुम्हाला वापरावी लागेल. याचा अर्थ आपण जे भाजीपाल्यासाठी किंवा दुसऱ्या फळबागांसाठी वापरतो त्यामधली जमीन आपल्याला कमी करून ह्या फॉडरमध्ये आणावी लागेल. त्यामुळे मला वाटतं की टेक्नॉलॉजी शास्त्रीय पद्धतीनं हा प्रोफेशनली बिझनेस घेऊन मॅक्सिमम तुम्ही सहकार तत्वावर किंवा FPO वर करणं आपल्या प्रॉफिट भरवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि जर आता हे आपण केलं नाही तर आपण प्रॉफिटेबिलिटीचा जो रेशो मार्जिनल फार्मर आहे तो नेहमीच भेडसावत राहणार आहे. कारण पशुखाद्य वाढलं की तुमचा दुधाचा प्रॉफिट कमी झाला, मग 2-3 जनावरांमध्ये हे कव्हर करणं शक्य होत नाही. त्यामुळे जेवढा तुमचा पोर्टफोलिओ किंवा नंबर ऑफ ॲनिमल्स मोठे आणि ह्याच्यासाठी भांडवल गोळा करायचं असेल तर सहकार किंवा FPO सारख्या कॉन्सेप्ट आपल्याला पशुसंवर्धनामध्ये आणणं हे खूप महत्वाची गोष्ट आपल्याला करावी लागेल.
शेतकऱ्याला शास्त्रीय पद्धतीने आणि टेक्नॉलॉजीचा वापर करूनच आपला हा धंदा प्रोफेशनली रन करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी आपण गाई म्हशींचा विचार करतो, ज्यावेळी शेतकरी जो मार्जिनल फार्मर आहे त्याच्यामध्ये गाईची अॅनाटॉमी बॉडीमध्ये काय आहे, किती वेळा एका मिनिटामध्ये ती रवंथ करते, त्याला ओला चारा किती द्यावा लागतो, सुका चारा किती द्यावा लागतो, म्हणजे दिवसाला 13 किलो सकाळी ओला चारा, 1.5 किलो सुका चारा, त्याच्यानंतर मिनरल मिक्सचर आणि त्याच्यामध्ये लागणार पोटॅशियम, ह्या गोष्टी त्यांना दिलं तर एसएनएफ आणि तुमची फॅट वाढून तुमच्या प्रत चांगली दुधाची येते आणि चांगले पैसे मिळतात. 2 जनावरांमध्ये बांधताना नेहमी 3 फूट 4 इंच त्याच्यामधलं डिफरन्स असला पाहिजे तरच, कारण जनावर बसलं नाही तर उभा राहिलं तर जवळपास त्याचा एक 5 ते 10% त्याच्या दुधामध्ये फरक पडतो. ह्या ज्या बेसिक तुमच्या ज्या गोष्टी आहेत ह्या शेतकऱ्यांना जर अवलोकन केलं तर तुम्हाला हा धंदा फायदेशीर ठरू शकेल. हा धंदा प्रोफेशनली तुम्हाला बघावा लागेल. पशुखाद्याचे दर हे आपल्याला, मला वाटतं की जसे जसं रॉ मटेरियल, जसं व्हीटचं आपलं प्रोडक्शन आलं नाही अनफॉर्च्युनेटली, त्यामुळे तुमचे रॉ मटेरियलचे पशुखाद्याचे प्राइसेस वाढल्यामुळे, डिझेलचे वाढल्यामुळे पशुखाद्य हे वाढणार. मग त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स जे कोऑपरेटिव्ह संघ आहेत, गोकुळ असेल किंवा अमूल असेल, त्यांनी व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स जास्त विकून त्याच्यातून जास्त येणारं जे मार्जिन आहे, कारण दुधाच्या धंद्यामध्ये 3 ते 4% असेल, जसं व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट करतं तसं 15 ते 20% कधी कधी मार्जिन जातं, 30 मध्ये 25% मार्जिन जातं. हे सगळे मार्जिन्स तुम्ही घेऊन तुमचं पशुखाद्य तुम्ही सबसिडाइज करून शेतकऱ्याला कमी किमतीत तुम्ही जर आपलं पशुखाद्य दिलं तर एक वेळ चालू शकतं. पण हे सगळ्या संघाचे हे प्रत्येकाचे ओन पॉलिसी डिसिजन्स आहेत. प्रत्येकाची प्रॉफिटेबिलिटी हे प्रत्येक संघ मॅनेज करतात. पण प्रयत्न हाच राहील की शास्त्रीय पद्धतीनं शेतकऱ्यांनी या धंद्याकडे बघितलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं कोऑपरेटिव्हनी चांगल्या पॉलिसी राबवून कमीत कमी किमतीमध्ये ते पशुखाद्य सबसिडाइज करून जे मार्जिन आपल्या व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स मधून येतं ते आपण पशुखाद्याला वापरून कमीत कमी किमतीमध्ये पशुखाद्य शेतकऱ्याला देणं महत्वाची गोष्ट आहे. अगदी बरोबर. सर, आता तुम्ही म्हणजे सविस्तर प्रकाश टाकला की नेमकं आपलं उत्पादन खर्च किंवा मग मिळणारा दर याच्याबद्दल. आपण मी परत तुम्हाला आताची जे काही मागणी चालली आहे किंवा सरकारी पातळीवर जे काही आता स्पष्टीकरण देण्यात आलंय त्याच्याकडे घेऊन जातो. सरकारने असं स्पष्ट केलं की सध्या कुठलाही विचार नाही, म्हणजे देशातली परिस्थिती पाहून एक निर्णय घेतला जाईल. परंतु म्हणजे एक लाईन इथं मेन्शन केलेली आहे की देशात जे काही बटर आणि तुपाचे दर आहेत त्यापेक्षा कमी दरात मार्केटमध्ये हे प्रोडक्ट येणार नाही, जे आयात होणार आहेत किंवा आयात करण्यात येणार आहेत. जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे दुधाची क्वालिटी, तो हा प्रश्न वेगळा आहे की त्यांच्याकडे कुठले जनावर किंवा कसं येतात, परंतु त्यांचे रेट आपल्यापेक्षा कमी आहेत असं सविस्तर आपण असं म्हणू शकतो. कदाचित ते असू शकतात, तुम्ही त्याबद्दल सांगाच. पण जर समजा ते प्रोडक्ट आपल्याकडे आले, कमी दरामध्ये असतील आणि ते जास्त दरात विकणार आहेत, तर एकतर नफा जास्त होत असल्यामुळे कुणी आयातीला जास्त जोर देईल, जो कोणी आयातदार आहे किंवा विक्रेता आहे तो आहे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न दुसरा हा आहे की जर सरकारने, आता आपण सांगितलं की आपल्याकडं येणाऱ्या काळामध्ये तुटवडा निर्माण होऊ शकतो, कारण आपल्याकडे प्रोडक्शन कमी झालेलंच आहे आणि याच्यात कुणी नाकारणारही नाही. शेतकरी स्वतः सांगतात की आमचं दूध उत्पादन कमी झालेलं आहे. तर मग जर समजा आता भविष्यामध्ये सरकारने असा निर्णय घेतला की नाही आपण विदेशातून आयात करू, तर याचा आपल्या स्थानिक बाजारावर, आपल्या देशातल्या दूध बाजारावर याचा कसा परिणाम होईल? ओव्हरऑल जर तुम्ही जागतिक बाजारपेठेमध्ये बघितलं तर तशी दर बघितले तर ते दर आपल्यासाठी भारतामध्ये आयात करून त्याचं करणं एवढे कॉम्पिटेटिव्ह नाही आहेत. हे मात्र एक अगदी क्लिअर समज, म्हणजे बाहेरनं आम्ही आयात केलं आणि आपल्यामधली प्रोडक्शन कॉस्ट आणि त्यातली कॉस्ट जी आहे आणि आपले कस्टम ड्युटी ज्या आहेत त्या बघितल्या तर मला वाटत नाही की बाहेरचं आयात करणं आपल्याकडे चिपर असणार आहे. त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी आपलं यूज करून वर्सेस बाहेरचं हा विषय तिथं राहत नाही या सेकंद. त्यामुळे ते मी क्लॅरिफाय करायला तुम्हाला सांगतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण 2011 मध्ये शेवटचं इम्पोर्ट केलं होतं दुधाच्या डेअरीच्या बाबतीमध्ये. पण आता जर बघितलं तर सिच्युएशन ही तात्पुरती असू शकते की बाबा आपल्याला दुधाचा तुटवडा वाढला, कारण डिमांड वाढत आहे. पोस्ट कोविड जो रिबाउंड झाला डिमांडमध्ये, तो रिबाउंड आपण आतापर्यंत बघितलेला नाहीये आपल्या दुधाच्या उत्पादनामध्ये. आणि जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर फॉर्डर मॅनेजमेंट किंवा या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये आपण लॅकिंग असल्यामुळं मला वाटतं की हा जो तुटवडा येण्याची शक्यता आहे आणि बाहेरनं आयात जे करणार ते टेम्पररी फेजला असू शकतं. मी म्हणत नाही की ते आपण घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, पण एवढं मात्र नक्की आहे की आपला डोमेस्टिक जे लिक्विड मिल्क, पाऊच मिल्क आहे त्याच्यामध्ये कुठेही तुटवडा नाही आहे. तुटवडा कुठं आहे तो आपल्या इनग्रेडियंट्समध्ये, म्हणजे एसएमपी पावडर असेल किंवा बटर ऑइल असेल किंवा बटर, जे पोटेन्शियली आपल्याला आरसीएम मध्ये
ज्याच्या इन्ग्रेडियंटचा दुधापासून दूध बनवण्यासाठी किंवा दुधापासून असणारे पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला लीन सीझन मध्ये त्याचा उपयोग होतो. मगाशी मी कर्नाटक स्टेटचं उदाहरण दिलं की 15 लाख पर लिटर दूध त्यांचं दिवसाला कमी झालंय, जे सरप्लस नेहमी असायचं आणि ते सगळ्या भारताला तिथून मोस्टली त्यांचं SMP पावडर असेल किंवा बटर जायचं ते विकलं जायचं. तो तिथं तुटवडा आल्यामुळं पोटेन्शियली आपल्या डिमांडमध्ये सर्ज असल्यामुळं आपल्याला जर लागलं, आणि ते परवडणार नाहीये हे 100% आहेच, पण जर लागलं तर फक्त लोकांच्या गरजा भागवण्यासाठी आणि त्याच्यासाठी आपली जी गव्हर्नमेंट एजन्सी NDDB जी आहे त्याच्या थ्रूच हे नेहमी होतं. आणि हे देखील आयात कशी केली जाते की प्रत्येक संघाकडून, प्रत्येक प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह संघांकडून तुम्हाला दुधाची पावडर लागणार आहे, तुमच्याकडे काही शॉर्टफॉल आहे का तुमच्या येणाऱ्यामध्ये, आणि त्या शॉर्टफॉलचे पूर्ण डेटा कलेक्शन करून त्याच्यामध्ये आपलं जे गव्हर्नमेंट आहे ते डिसिजन घेतं आणि मग ते इम्पोर्ट करतं. त्यामुळं पावडर डम्पिंग होऊन आपले दर खाली पडणार याची शक्यता नसावी, कारण गव्हर्नमेंट तेवढा अभ्यास, तो अनालिसिस करणे, त्या पद्धतीनं ती इम्पोर्ट करणं, या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पावडर डम्पिंग किंवा कुठलेही जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते इंडियन मार्केटमध्ये डम्प व्हायला नको, ज्याचा प्राइसवर, इथल्या डोमेस्टिक प्राइसवर त्याचा इम्पॅक्ट होईल. त्यामुळे गव्हर्नमेंट इंटरव्ह्यू कधी करतं, ज्यावेळी प्राइस स्टेबिलिटी चॅलेंज होते, जी कॉमन कमॉडिटी आहे, जी सगळ्यांना लागणारे दुधाची रिक्वायरमेंट सगळ्या लोकांसाठी आहे, ती प्राइस जर जास्त, जर तुम्ही आता जर कन्झ्युमर प्राइस इंडेक्स बेस्ड मिल्क इन्फ्लेशन बघितलं तर ते आपलं 3.81 पासून आता ते 9.65% गेलेलं आहे आता फेब्रुवारीच्या लेटेस्ट मध्ये. म्हणजे तुम्ही बघू शकता की इन्फ्लेशन एवढं वाढलं, आणि या इन्फ्लेशनला कर्ब करायला कधी कधी गव्हर्नमेंटला प्राइस स्टेबिलिटीसाठी इंटरव्हीन करावं लागतं. आणि हाच त्यातला एक अप्रोच असावा की त्याची प्रिपरेशन आपण असं करतो की जर ते इन्फ्लेशन जास्त झालं तर ते आपल्याला इम्पोर्ट करून आपण ते स्टेबिलाईज करू शकतो का, हा त्यातला एक मुद्दा असायला पाहिजे. अगदी बरोबर. सर, शेवटचा प्रश्न आपल्याला, आपण म्हणजे दुधाचा अभ्यास अगदी जवळून पाहिलेला आहे. मागच्या काही वर्षांपर्यंत म्हणजे पोस्ट कोविड नंतर सुद्धा आपण आंदोलनं पाहिली शेतकऱ्यांचे दूध दरासाठी. म्हणजे त्यांच्या प्रोडक्शन कॉस्ट वाढलेली आहेतच, परंतु जर आपण 2 जनावरं सांभाळू किंवा 4 जनावरं सांभाळू किंवा 10 जनावरं सांभाळू, आपल्याला जेव्हा आपण एखादा व्यवसाय करतो की जसं वेगवेगळे व्यवसाय आहेत, त्याच्यामध्ये 2 पैसे प्रॉफिट राहावं अशी अपेक्षा सगळ्यांची आहे, तशी शेतकऱ्यांची आहे. आता आपण चर्चा करतोय की आपल्याकडे तुटवडा आहे, रेट वाढलेत म्हणून आपल्याला आयात करायचंय. याच्या आधी आपण चर्चा करत होतो आपल्याकडे सरप्लस पुरवठा आहे, त्यामुळे रेट पडलेले आहेत, आणि त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. आपण ह्या 2 परिस्थितीमध्ये चर्चा करतो. हे मुद्दे आता तुटवड्याचा प्रश्न खूप वर्षानंतर आपल्याकडे आलेला आहे. जर आपल्याला दूध व्यवसाय म्हणजे दूध उत्पादकांना सुद्धा त्याच्यामध्ये इंटरेस्ट यावा, त्यांनी सुद्धा दूध उत्पादन वाढवावं, तो व्यवसाय त्यांच्यासाठी प्रॉफिटेबल म्हणजे काहीतरी फायदा देणारा व्हावा, आणि ग्राहकांसाठी सुद्धा एक रॅशनल एक प्राइस असावी. त्यासाठी आपल्याला जर खरंच हा व्यवसाय त्या पातळीवर न्यायचा असेल तर सरकार पुढे असेल किंवा मग शेतकऱ्यांपुढे, तुम्ही सांगितलं की शेतकरी काय करू शकतात, एकूणच एक धोरण काय असायला हवं की जेणेकरून या दूध व्यवसायामध्ये असे प्रश्न भविष्यामध्ये आपल्या पुढे येणार नाहीत. आता हा खूप म्हणजे त्याच्यात 2-3 प्रश्न तुम्ही एकत्र विचारलेले आहेत. भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्या याच्यामध्ये 4 भाग आहेत दूध धंद्यामध्ये. एक गव्हर्नमेंटचा एक रोल आहे, दुसरा किंवा आपले जे प्रोसेसर्स आहेत म्हणजे गोकुळ असेल, त्याच्यामध्ये अमूल सारख्या संस्था असतील, प्रायव्हेट संघ असतील, त्याच्यामध्ये 3 नंबरला शेतकरी आहे, आणि 4 त्याच्यामध्ये राज्यकर्ते म्हणजे आपले पॉलिटिशियन, राजकीय लोक. या 4ही लोकांचा या दूध धंद्याच्या अप्रोच बघितला तर आपल्या हा जो आता आहे तो सुवर्ण काळ आहे. मग अमित शाह साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील, त्यांनी देखील याच्यामध्ये स्पेसिफिकली लक्ष देऊन दुधाचा जो आपला 4.5 ते 5% GDPच्या कॉन्ट्रीब्युशन बेस जो आहे, तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी इनफ आपल्याला त्याच्यामध्ये त्यांच्या बजेटमध्ये त्यांनी अलोकेशन्स दिलेले आहेत. सेकंडली त्याच्यामध्ये जर म्हणजे पॉलिसी वाईज बघितलं तर आपण तिथे एकदम अलाइंड आहोत. शेतकऱ्याचा पण त्याच्यामध्ये रोल राहील, ज्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी शिकून शास्त्रीय पद्धतीनं त्याचं सरासरी उत्पन्न, मग त्याच्यामध्ये फॉडर मॅनेजमेंट, पाण्याचं मॅनेजमेंट आलं, आणि चांगली जनावरांची म्हणजे ज्याची जात, म्हणजे त्याच्यामुळे एखादं जनावर आपण नवीन विकत घेतो त्यावेळी त्याच्यामध्ये आपण फक्त काय बघतो, 6-7 दिवस त्याची धार काढून बघतो. असं न करता आपल्याला DNA अनालिसिस म्हणजे त्या जनावराची आई कोण आहे, बाप कोण आहे, कारण जे DNA अनालिसिस तुमचं जे हेरिटेज आहे किंवा त्या तुमचे जे DNA अनालिसिसवरच तुमचं कळेल की बाबा तुमचं सरासरी दूध किती असेल.
त्यामुळे तुम्हाला 100% तुम्हाला डीएनए अनालिसिस केलेलं आणि डिझीज फ्री सर्टिफिकेट असलेल्या ब्रीडर करूनच तुम्ही ते जनावर घेणं आणि चांगल्या वाणाचं जनावर येईल त्यावेळी तुमचं सरासरी उत्पन्न वाढेल. त्यामुळे ती शेतकऱ्याची जबाबदारी झाली. म्हणजे टेक्नॉलॉजी प्लस सायन्स आणि या सायन्सचा उपयोग करून जनावरांची निवड आणि त्याच्याबरोबर लागणारं फॉडरचं म्हणजे एका जनावराला जवळपास वर्षाला 2 टन तुम्हाला हे लागतं. तुम्हाला सुकाचारा का द्यावा लागतं? कारण तुम्ही जेवढं सुकाचारा खाल, जेवढं रवंथ कराल, तेवढं रक्ताचं अभिसरण जास्त होतं आणि त्याचं दुधाचं उत्पादन त्याचं वाढतं. 1 लिटर दूध यायला जवळपास 500 लिटर रक्ताचं अभिसरण तुमच्या कासेतून व्हावं लागतं. या ज्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या आपल्या शास्त्रीय गोष्टी आहेत, या शेतकऱ्यानं शिकल्या पाहिजेत. हा शेतकऱ्याचा पार्ट झाला. आणि राहिला विषय जो ग्राहकाचा आहे, की ग्राहकाला या स्टोरीतला एक पार्ट बनवून त्या शेतकऱ्याचं किती त्यात कष्ट जातं, याचा ज्यावेळी तुम्ही विचार करता. एका पाण्याच्या बाटलीला आपण बिसलरीचे आपण ₹20 देतो. पण त्या शेतकऱ्याचे कष्टही किती आहेत, याचाही विचार करून ग्राहक ही न लाजता त्या शेतकऱ्याला चांगले पैसे मिळावेत, असाही त्यांनी विचार केला पाहिजे. दुधाचं पदार्थ त्यांनी आपल्या जेवणात वापरणं, रेग्युलर दुधाचं उत्पादनं जी आहेत, जी व्हॅल्यू ॲडेड चीज असेल, हे देखील तुमच्या तब्येतीसाठी चांगलं आहे. याचा अवेअरनेस सुद्धा आपल्या लोकांना देणं आणि ग्राहकाने ते विकत घेणं हा त्याचा पार्ट राहील. मग प्रत्येक राज्यकर्त्यांनी सुद्धा ज्यावेळी असा विचार करतात की शेतकऱ्याच्या ज्या नीड्स आहेत, मग पशुखाद्याचे असतील, त्यामध्ये लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, म्हणजे आपल्याकडं जसं गुजरातमध्ये फेडरल स्ट्रक्चर आहे, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळं अनफॉर्च्युनेटली इन्फ्रास्ट्रक्चर अनडेव्हलप्ड राहिले आणि इन्फ्रास्ट्रक्चर अनडेव्हलप्ड राहिल्यामुळं आता जर बघितलं तर आपल्याला जे दूध उत्पादन म्हणजे 239 ग्रॅम पर कॅपिटल कन्झम्पशन आपलं दुधाची अवेलेबल आहे. जर तुम्ही पंजाबमध्ये बघितलं तर साधारण ते 1200 ग्रॅम पर कॅपिटा त्याची अवेलेबिलिटी ऑफ मिल्क आहे. तर आपल्याकडे ती व्हाईट स्पेस आहे, आपल्याकडे जमीन चांगली आहे, आपल्याकडे पाणी मुबलक आहे, आपल्याकडे चारा चांगला आहे. आत्ताच विखे साहेबांनी आम्ही डिस्कस केल्याप्रमाणे मी जे त्यांना हे दिलं होतं इनपुट, त्याच्यामध्ये त्यांनी अप्रूव्ह करून ₹70,000 गाईला आणि ₹80,000 म्हैशीला त्यांनी अलोकेट केले, जे शेतकऱ्यांना मिळतील. त्याच्यामुळे आपल्याला जनावर खरेदीसाठी देखील चांगला उपयोग होईल. तर आता या गोष्टी सगळ्या चारी जे पिलर आहेत या दूध धंद्याचे, हे सगळे एकत्र आलं पाहिजेत आणि आपल्याला डिमांड आणि सप्लाय हा स्टेट वाईज आपल्या रिक्वायरमेंट्स किती आहेत, किती डोमेस्टिक यूजसाठी आपण यूज करणार आहोत, किती एक्सपोर्टसाठी यूज करणार, ह्याचं प्लॅनिंग अहेड ऑफ टाइम गव्हर्नमेंटनं केलं पाहिजे. आपल्यामध्ये दुधामध्ये जर बघितलं तर 100 लिटर जर दूध पूर्ण भारतातून येत असेल तर 50% दूध हे फक्त ऑर्गनाइज चॅनलमधून जातं आणि 50% दूध हे इनऑर्गनाइज म्हणजे जिथून घरातून येतं तिथंच कन्झ्युम केलं जातं आणि त्यातलं 50% मधलं पण निम्म दूध हे फक्त प्रोसेस राहतं आणि 50% दूध हे गवळी आणि यांच्या माध्यमातून जातं. त्यामुळं याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पॉलिसी मेकिंगमध्ये जे अनऑर्गनाइज चॅनलनं म्हणजे गवळी असतील किंवा दुसऱ्या माध्यम जे अनपॅक्ड दूध आहे, तर त्याच्यामध्ये अडल्ट्रेशनची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्याच्यामध्ये त्या पॉलिसीज आणणं, FDA रूल्स त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करणं, ज्यामुळे ग्राहक सुरक्षित राहील. या सगळ्या पिलर्सनी आपापले इनपुट्स देऊन हा धंदा जर व्यवस्थित केला तर मला वाटतं होतं. आणि या सेकंदाला अनिल सर मी एवढं सांगू शकतो की ह्या चारही गोष्टी, हे चारही पिलर पूर्णपणे अलाइन्ड आहेत आणि पूर्णपणे जर ग्लोबल रिक्वायरमेंट जर बघितली तर इंडियाकडे आपण टॉप रँक 1ला आहोत. आपलं 22 ते 23% जगाच्या प्रोडक्शनच्या पेक्षा आपल्याकडे आहे आणि आपलं ते गोल जे आहे ते 33% पर्यंत जायचं आहे. पण या मेजर गोष्टी ज्या आहेत, जे फॉडर मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, चांगल्या जनावरांचे वाण वापरणं, टेक्नॉलॉजी वापरणं, शास्त्रीय पद्धतीने याचा उद्योगधंद्यामध्ये वापर करून चांगल्या पद्धतीने हे प्रोफेशनल यूज करणं आणि याला प्रोफेशन सर म्हणणं मला का महत्वाचं आहे, कारण आपल्या मुलांची लग्न होत नाहीत जी सेकंड जनरेशन याच्यामध्ये शेण काढतात. त्यामुळे मला असं वाटतं की या व्यवसायाला चांगला प्रॉफिट देऊन प्रोफेशनली जेव्हा धंदा ह्यावेळी तुम्ही रन कराल त्यावेळी आपल्या मुलांचीही लग्न होतील आणि त्या निमित्तानं चांगले पैसे शेतकऱ्याला मिळतील आणि प्रत्येकानं आपापला रोल व्यवस्थित केला तर आपल्या भारतामध्ये जे 4.5 ते 5% GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे ते वाढून चांगल्या पद्धतीनं याचा उपयोग होईल आणि मला वाटतं शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील. आता नरके सरांनी आपल्याला एकूणच आता दुधाच्या प्रश्नाविषयी जे काही चर्चा चालू आहे, देशात जो काही प्रश्न उपस्थित झालाय त्याच्याबद्दल एक सविस्तर मार्गदर्शन केलं. सरांनी आपल्याला हेही एक अंदाज वर्तवला की हे जे काही आपल्याकडे जो काही आता पुरवठा कमी आहे म्हणजे दूध उत्पादन घटलंय, आपली कोविड नंतर मागणी वाढलेली आहे, त्याच्या परिणामी एक सरकारला एक
म्हणजे सरकारचा एक अंदाज आहे की कदाचित आपल्याकडे तुटवडा जाणून आपल्याला आयात करावी लागू शकते, परंतु ती तेवढ्या काळापुरती असेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारातले रेट बघता ते आपल्याकडे स्वस्तात आयात होईल याची शक्यता कमीच असल्याचं सरांनी सांगितलं. तसंच भविष्यामध्ये असे प्रश्न उद्भवू नये, म्हणजेच कमी दरामुळे शेतकऱ्यांचे होणारे आंदोलन असेल किंवा मग एक्सेस पुरवठ्यामुळे होणारं नुकसान असेल, तसंच दूध उत्पादन एकदमच कमी होतं. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर ग्राहक असेल, शेतकरी असेल, राज्यकर्ते आहेत, सत्तेत असणारे लोक आहेत, यांनी नेमकं काय काय करायला पाहिजे आपापल्या पातळीवर याचेही सरांनी एक छान विश्लेषण केलं. सरांनी आपल्याला इथं वेळ दिला आणि आपल्याला छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या, घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrone.com ला अवश्य भेट द्या.